जय शिवा. शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी धोंडे सर हे मागील 32 वर्षापासून शिवा संघटनेच्या माध्यमातून वीरशैव समाजाच्या महाराष्ट्रभर असू द्या, महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या, सर्वच विषय तडीस लावतात. सोलापूर जिल्ह्यातली 2 विषय त्यांनी घेतलेले होते. एक सिद्धेश्वर विद्यापीठाचं, जे सिद्धेश्वराला विद्यापीठाला सिद्धरामेश्वरांचं नाव मिळावं, आणि दुसरं मंगळवेढा येथील 65 एकर जमिनीवर वनविभागाच्या महात्मा बसवेश्वर महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं, हे 2 विषय मनोहर धोंडे सरांनी अनेक वेळा आंदोलनं, मोर्चे, निवेदनं एवढे करून मंजूर करून घेतलं होतं. तत्कालीन मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी मंजूरही केलं. वर्क ऑर्डर निगस्तर काम झालेलं होतं. ते सोलापूर जिल्ह्यातले वीरशैव लिंगायत समाजाचे आमदार असून 2 आमदार आताही समाजाचे आहेत. त्यांना आजपर्यंत ते विषय पूर्ण करता येईना. बाकी त्यांनी मोठे गोष्टी करतात. सोलापूर जिल्ह्यात रोड आणले, रस्ते आणले, टोल आणले, कंपन्या आणले. पण मला तुम्ही तुमच्या ज्या समाजावर तुम्ही निवडून आलात त्या समाजाचं 2-3 मागण्या आहेत. फार अपेक्षा नसते हो लिंगायत समाजाला, थोडे मागणे असतात. एक आंतरराष्ट्रीय स्मारक मंगळवेढ्याचं, आणि बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याच्यामध्ये ओबीसी अट आहे, ती ओबीसी अट त्वरित रद्द व्हावं. कारण ओबीसी अट गाठल्यामुळं समाजातल्या 80% लोकांना त्याचा लाभच भेटत नाही. 10-20% बोटावर मोजण्या इतक्या लोकांना ते लाभ भेटताय. महामंडळ काढून काही उपयोग झाला नाही समाजाचा. त्यासाठी मी भाजप सरकार असू द्या, सोलापूर जिल्ह्यातले आमदार लोक असू द्या भाजपचे, ज्या वीरशैव समाजावर तुम्ही निवडून आला त्याचं जाणीव ठेवून तुम्ही लवकरात लवकर मंगळवेढा स्मारक आणि महामंडळामधलं ओबीसीचा अट रद्द करावं, एवढंच मागणी करतो.